नमस्कार. पेपर क्रमांक 1 आपण सोडवला. आजपासून सुरुवात करणार आहोत पेपर क्रमांक 2 म्हणजे उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 6वी ते 8वीच्या शिक्षकांकरिता असलेला पेपर. मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमांचा हा पेपर आहे. संच ए. पेपर क्रमांक 2 इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी सामाजिक विज्ञान या विषयाचा पेपर आहे. यालाच पर्याय म्हणून विज्ञान व गणित असा विषय असतो, तो सायन्स फॅकल्टीच्या शिक्षकांसाठी. यातील विषय बघूयात. इंग्रजी, मराठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे 3 कॉमन फर्स्ट पेपर प्रमाणेच सामाजिक विज्ञान हा एक विषय या ठिकाणी वेगळा आहे. यालाच ऑप्शन असतो विज्ञान व गणित. तर इंग्रजी विषयामध्ये सुरुवातीला एक पॅसेज आलेला आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड सिलेक्ट द मोस्ट करेक्ट आन्सर ऑफ द गिव्हन क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 to 5. 5 क्वेश्चन त्यावरचे आहेत. बघूया पॅराग्राफ सुरुवातीला. The expansion of our range of perception is a natural consequence of the growth of consciousness. It is part of normal human sensory ability. There does not have to be special purpose for it beyond the experience itself. You don't need to be overly concerned with what to do with your new experiences. Just let them be what they are and carry on with your life as before. If there is any vision that you need to act upon, you will know what to do. You won't have to try to figure it out. हा होता पॅसेज. बघूया क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन. द बेसिक गाइडिंग proposition according to the passage should be. Proposition means प्रस्ताव किंवा स्टेटमेंट. द बेसिक गाइडिंग प्रपोजिशन अकॉर्डिंग टू द पॅसेज ते काय आहे? बरोबर उत्तर आहे याचे नॅचरॅलिटी. सेकंड क्वेश्चन. व्हॉट कुड बी द सुटेबल टायटल टू द पॅसेज? लेट्स सी ऑप्शन्स. फर्स्ट, स्ट्राइव टू मेक इट हॅपन. Second, wait for it to happen. Third, express to make it happen. Fourth is see what happens. हेच योग्य आन्सर त्याचा आहे. see what happens. थर्ड क्वेश्चन आहे. what is the part of normal human sensory ability according to the passage? range of perception, new vision, growth of consciousness, new experience. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रेंज ऑफ परसेप्शन. फोर्थ क्वेश्चन. अ न्यू विजन अकॉर्डिंग टू द पॅसेज फ्रुक्टिफाईज. पर्याय बघूयात. व्हेन आवर परसेप्शन ग्रोज. सेकंड ऑप्शन आहे व्हेन वन अप्लाइज वन्स ॲबिलिटीज. थर्ड आहे बाय इटसेल्फ. फोर्थ, व्हेन वन फिगर्स इट आउट. थर्ड ऑप्शन जो आहे तो योग्य उत्तर आहे बाय इटसेल्फ. लास्ट क्वेश्चन पॅसेजवरील 5वा प्रश्न आहे तो बघूया. एनी न्यू एक्सपिरियन्सेस अकॉर्डिंग टू द पॅसेज. पर्याय बघूया. शुड जस्ट एनरिच वन्स एक्सपिरियन्स. सेकंड इज नीड टू बी एनालाइज्ड. थर्ड ऑप्शन मस्ट चेंज वन्स लाईफ. फोर्थ ऑप्शन मस्ट बी पुट इन टू प्रॅक्टिस. याचं सुद्धा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शुड जस्ट एनरिच वन्स एक्सपिरियन्सेस. या ठिकाणी पॅसेजवरील 5 प्रश्न आपले सोडवून झालेले आहेत. बघूया प्रश्न क्रमांक 6. सिलेक्ट सुटेबल आर्टिकल्स फॉर द गिव्हन सेंटेन्सेस. आर्टिकल वरचा हा प्रश्न आहे. माय फ्रेंड ऑलवेज लाइक्स टू ट्रॅव्हल बाय डॅश डॅश एअर सिन्स ही इज डॅश डॅश व्हेरी बिझी मॅन. तर सुटेबल आर्टिकल या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचे. फर्स्ट ऑप्शन द ए. सेकंड ऑप्शन द नो आर्टिकल. थर्ड ऑप्शन नो आर्टिकल ए. फोर्थ अँड ए. तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील माय फ्रेंड ऑलवेज लाइक्स टू ट्रॅव्हल बाय. या ठिकाणी आर्टिकल येणार नाही. एअर सिन्स ही इज अ व्हेरी बिझी मॅन. पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न आहे. चूज करेक्ट प्रेपोजिशन फॉर द गिव्हन सेंटेन्सेस. या ठिकाणी प्रेपोजिशन्स कोणकोणते ते सुद्धा आपल्याला माहित असायला हवे. त्यांचा यूज कुठे कसा करतात.
यू मस्ट अकाउंट डॅश डॅश युअर ॲब्सेन्स डॅश डॅश द हॉस्टेल वार्डन. पर्याय आहेत. पहिला पर्याय फॉर टू, दुसरा पर्याय टू बाय, थर्ड अबाउट फॉर, फोर्थ ऑफ टू. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यू मस्ट अकाउंट फॉर युअर ॲब्सेन्स टू द हॉस्टेल वार्डन. अकाउंट फॉर ही फ्रेज आहे, त्याचे अर्थ त्याचा स्पष्टीकरण देणे. 8 नंबरचा प्रश्न आपण बघणार आहोत आता. 8 नंबरचा प्रश्न बघा. चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स दिला आहे त्यामध्ये एक अंडरलाइन वर्ड आहे. नियरेस्ट इन मिनिंग म्हणजे नियरेस्ट इन मिनिंग मीन्स सिमिलर वर्ड आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. सिमिलर वर्ड सरळ सरळ किंवा सिनॉनिम्स न विचारता नियरेस्ट इन मिनिंग विचारले आहे. सो द 5 एक्सपेरिमेंट्स गेव डेस्परेट रिझल्ट्स. तर डेस्परेट या शब्दाचा मिनिंग आपल्याला माहित असायला हवा, त्यावेळीच आपण त्याचा सिमिलर वर्ड शोधू शकणार. पर्याय बघूयात. फर्स्ट आहे सिमिलर, एनकरेजिंग, स्ट्रेंज, डिफरंट. तर डेस्परेट या शब्दाचा अर्थ होतो वेगवेगळे, तर म्हणून त्याचा सिमिलर वर्ड येईल पर्याय क्रमांक 4 डिफरंट. 9 नंबरचा प्रश्न आहे. चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड. सरळ सरळ अपोजिट वर्ड या ठिकाणी विचारला आहे. शब्द आहे फ्रेअल्टी. फ्रेअल्टीचा अपोजिट वर्ड या ठिकाणी विचारला आहे. याआधी सुद्धा मी म्हटलं आहे व्होकॅब्युलरी आपली स्ट्रॉंग असायला हवी. ट्राय टू एनहान्स युअर व्होकॅब्युलरी, कारण इंग्लिश या सब्जेक्टचा बेस्ट व्होकॅब्युलरी आहे. व्होकॅब्युलरी आपली स्ट्रॉंग असेल तर आपण बरेचसे प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर फ्रेअल्टी मीन्स दुर्बळपणा, दुर्बलता. तर त्याचा अपोजिट आपण विचार करू शकतो. फटीग नाही, स्ट्रेंथ हे त्याचं योग्य आन्सर आहे. पर्याय क्रमांक 2 स्ट्रेंथ म्हणजे मजबूती. हेल्थ, बोल्डनेस हे सुद्धा पर्याय त्या ठिकाणी होते, ते पर्याय त्याचं उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2 या 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूया. फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह सप्लाइड. प्रश्न सोपे असतात काही वेळेस, फक्त विचारण्याची पद्धत किंवा ते विचारलेला प्रश्न थोडा डिफिकल्ट लेवल असते त्याची, म्हणून आपण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा कन्फ्यूज होऊन जातो की नेमकी या ठिकाणी विचारले काय आहे. सो प्रश्न 2-3 वेळा वाचावा, नाही समजला एकदा वाचून तर. फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब. वर्बचा पॅसिव्ह फॉर्म आपल्याला योग्य ओळखायचा आहे. फ्रॉम द अल्टरनेटिव्ह सप्लाइड. अल्टरनेटिव्ह सप्लाइड मीन्स दिलेल्या पर्यायांपैकी. ही डॅश डॅश इफ वी थिंक इट नेसेसरी. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय बघूयात. ही हॅज बीन इंटरव्ह्यूड, ही विल बी इंटरव्ह्यूड, ही वुड हॅव बीन इंटरव्ह्यूड, ही हॅड बीन इंटरव्ह्यू. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे पॅसिव्ह फॉर्म ही विल बी इंटरव्ह्यूड इफ वी थिंक इट नेसेसरी. त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जाईल जर आम्हाला आवश्यक वाटले तर. पर्याय क्रमांक 2 हे 10व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 11 नंबरचा प्रश्न सुद्धा जवळपास सेम आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. वर्बचा प्रॉपर फॉर्म आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. ही विल विन द रेस इफ ही डॅश डॅश रनिंग रेग्युलरली. लेट्स सी ऑप्शन्स. फर्स्ट विल प्रॅक्टिस, सेकंड वुड प्रॅक्टिस, थर्ड वेअर प्रॅक्टिस, फोर्थ प्रॅक्टिसेस. ही विल विन द रेस इफ ही प्रॅक्टिसेस रनिंग रेग्युलरली. हे पर्याय क्रमांक 4 त्याचे योग्य उत्तर आहे. साधा वर्तमान काळ त्या ठिकाणी आपल्याला या वर्बचा वापरावा लागणार आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे. चूज द अल्टरनेटिव्ह शोईंग द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द गिव्हन डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट इनडायरेक्टचा हा प्रश्न आहे. डोंट आन्सर मी बॅक लाईक दॅट सेड रोहित टू राधा. तर पर्याय क्रमांक बघूया. रोहित आस्क्ड राधा इफ शी वुड नॉट आन्सर हिम बॅक लाईक दॅट. हे चुकीचं आहे. सेकंड, रोहित ऑर्डर्ड राधा डोंट आन्सर हिम बॅक लाईक दॅट. हे सुद्धा चुकीचं आहे. रोहित ऑर्डर्ड राधा नॉट टू आन्सर हिम बॅक लाईक दॅट. हे पर्याय क्रमांक 3 योग्य त्याचे उत्तर आहे.
रोहित टोल्ड राधा टू नॉट आन्सर हिम बॅक लाईक दॅट, हे सुद्धा नाही. पर्याय क्रमांक 3 हे 12 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघूया 13वा प्रश्न. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. टू अर्थ इज ह्युमन, टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन. दोन अपोजिट वर्ड या ठिकाणी आलेले आहे. अर्थ म्हणजे चुकणे, फॉरगिव्ह मीन्स क्षमा करणे. अँटिथेसिस, अँटिक्लायमॅक्स, ऑक्सिमोरॉन, मेटाफर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अँटिथेसिस. फिगर ऑफ स्पीच यावर सुद्धा 2 व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. प्लीज एकदा बघा, त्यावर सुद्धा बरेच प्रश्न विचारले जातात. बिकॉज वी नेव्हर से अंडर द शेड ऑफ ट्री. आपण अंडर द शेड ऑफ ट्री नाही म्हणत. ही टूक रेस्ट इन द शेड ऑफ ट्री. बिकॉज आपण अंडर द शेड ऑफ अ ट्री नाही म्हणत. या ठिकाणी ही टूक रेस्ट इन द शेड ऑफ अ ट्री असते तर हे बरोबर होते. त्यामुळे ही टूक रेस्ट अंडरमुळे बी पार्ट याचा एरर आहे त्यामध्ये. 15 नंबरचा क्वेश्चन आहे. नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिव्हन सेंटेन्स. आय शॉल गो टू द प्लेस वेअर माय फ्रेंड लिव्स. तर याचा क्लॉज आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय बघूया. पर्याय क्रमांक 1 ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, सेकंड नाउन क्लॉज, थर्ड ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, फोर्थ ऍडजेक्टिव्ह क्लॉज. तर या ठिकाणी हे पर्याय योग्य 4 नंबर आहे. ऍडजेक्टिव्ह क्लॉज तो आहे. 16 नंबरचा क्वेश्चन आहे. चूज द वन विच इज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिव्हन सेंटेन्स. तर क्वेश्चन टॅगचा हा प्रश्न आहे. नायदर ऑफ देम इज गुड. ऑप्शन बघूया. फर्स्ट ऑप्शन आहे इजंट इट, सेकंड ऑप्शन आहे इजंट नायदर, थर्ड ऑप्शन आहे इजंट आयदर, फोर्थ ऑप्शन आहे आर दे. नायदर मीन्स निगेटिव्ह हे सेंटेन्स आहे. क्वेश्चन टॅग आपला पॉझिटिव्ह येईल. आर दे हे पर्याय क्रमांक 4 त्याचे योग्य उत्तर आहे. 17 नंबरचा प्रश्न. चूज द मिसस्पेल्ड वर्ड. अगेन व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन. मिसस्पेल्ड वर्ड यावर सुद्धा आपल्या वर्गावर शॉर्ट सुद्धा आहे. तसेच काही शब्दांचे स्पेलिंग्सची प्रॅक्टिस म्हणून एक व्हिडिओ सुद्धा अपलोडेड आहे. तो तुम्ही बघा, तुम्हाला नक्की फायदा होणार. तर या ठिकाणी विचारला आहे चूज द मिसस्पेल्ड वर्ड. चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द ओळखा. पहिला शब्द बघूया. स्प्युरियस, सेकंड स्टडियस, थर्ड सबसिडरी, फोर्थ सेन्सिबल. तर स्प्युरियस बरोबर आहे, स्टडियस सुद्धा बरोबर आहे, सेन्सिबल सुद्धा बरोबर आहे. या शब्दाचे स्पेलिंग चुकलेले आहे. सबसिडियरी असे स्पेलिंग त्या ठिकाणी असायला हवे होते. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे. मिसस्पेल्ड वर्ड सबसिडरी हा आहे. 18वा प्रश्न. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाईन फ्रेज. रस्ट हॅज इटन अवे द प्लेट. तर अंडरलाईन फ्रेजला अल्टरनेटिव्ह आपल्याला म्हणजे सिमिलर त्याला शब्द शोधायचा आहे. 18वा प्रश्न. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाईन फ्रेज. रस्ट हॅज इटन अवे द प्लेट. तर अंडरलाईन फ्रेजला अल्टरनेटिव्ह आपल्याला म्हणजे सिमिलर त्याला शब्द शोधायचा आहे. 4 पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत. बघूया. पहिला पर्याय कोरोडेड, सेकंड कन्झ्युम, थर्ड कन्फिस्केटेड अँड फोर्थ स्वॅलोड. तर त्याचे योग्य उत्तर आहे कोरोडेड म्हणजेच गंजलेला. प्रश्न क्रमांक 19. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल नंबर. अल्फाबेट दिलेले आहेत, ज्या ठिकाणी त्यांच्या खाली नंबर दिलेले आहेत त्यांचा योग्य क्रम करून मिनिंगफुल वर्ड तयार होईल असा क्रम त्यांचा सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन 4 आहे त्या ठिकाणी. त्यापैकी बरोबरचं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2. त्या ठिकाणी 6 म्हणजे PLACED प्लेसेड म्हणजे शांत असा शब्द त्या ठिकाणी तयार होतो. 20वा प्रश्न आहे. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द पार्ट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. वरच्या क्वेश्चनमध्ये आपण अल्फाबेट्स अरेंज केले प्रॉपरली मिनिंगफुल वर्ड बनवण्यासाठी. या ठिकाणी आपल्याला पार्ट्स अरेंज करायचे सेंटेन्सचे सो दॅट वी विल गेट मिनिंगफुल सेंटेन्स. फर्स्ट ऑप्शन वेस्टर्न कंट्रीज, सेकंड आर लेस स्पॉइल, थर्ड ऑप्शन बाय पॉल्युशन, फोर्थ दॅन 5 द वन्स इन अँड 6 इंडियन बीचेस. याचे सुद्धा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यात
इंडियन बीचेस आर लेस स्पॉइल्ड बाय पोल्युशन दॅन द वन्स इन वेस्टर्न कंट्रीज, असे ते वाक्य तयार होईल. त्यानंतर 21वा प्रश्न आहे, स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज अंडरलाइन वर्ड. वाक्य बघूया. ही वॉज ऑल अलोन वेन आय सॉ हिम. अंडरलाइन ऑलला केलेले आहे. ऑल हा शब्द ऍडवर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, प्रोनाउन आहे की नाउन आहे हे आपल्याला ओळखायचे आहे. ही वॉज ऑल अलोन व्हेन आय सॉ हिम. ही वॉज ऑल या ठिकाणी हे ऍडवर्ब आहे. नंतर बघूया 22वा प्रश्न, व्हॉट डज द अंडरलाइन मॉडल ऑक्झिलरी एक्सप्रेस. शी मस्ट हॅव लेफ्ट ऑलरेडी. मॉडल ऑक्झिलरीचा सुद्धा व्हिडिओ एक आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, तो सुद्धा यात वाचाल तर तुम्हाला फायदा होणार. तर शी मस्ट हॅव लेफ्ट ऑलरेडी. मस्ट एरवी ऑब्लिगेशन दर्शवण्यासाठी वापरतात, पण या ठिकाणी शी मस्ट हॅव लेफ्ट ऑलरेडी लॉजिकल सर्टेनिटी म्हणजे का तार्किक निश्चितता त्या ठिकाणी दर्शवलेली आहे. म्हणून 22 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 23वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅच ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर या ठिकाणी चारही अर्थ आणि पेअर्स आपल्याला समजायला हव्यात, तेव्हाच आपण एक वन वर्ड सबस्टिट्यूशन यातील विच इज नॉट करेक्टली मॅच ती आपण जोडी ओळखू शकणार. वन वर्ड सबस्टिट्यूशन याचे सुद्धा 2 व्हिडिओ आपला वर्गावर आहे, ते वाचा. यावर सुद्धा प्रश्न येतात म्हणजे येतातच. वन हू हेट्स मॅनकाइंड हे बरोबर आहे. वन हू हेल्प्स द पुअर अँड नीडी, दिस इज ऑल्सो करेक्ट. वन हू कलेक्ट्स ऑर स्टडीज स्टॅम्प्स, फिलेटलिस्ट हे सुद्धा बरोबर आहे. वन हू हेट्स वुमन, फिलँडरर हे मात्र चुकीची आहे. या ठिकाणी मिसोजिनी, वन हू हेट्स वुमन याचे करेक्ट आन्सर आहे मिसोजिनी. हे आन्सर चुकीचे आहे, म्हणून ही पेअर नॉट करेक्टली मॅच्ड अशी पेअर आहे. म्हणून 23व्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वन हू हेट्स वुमन, फिलँडरर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24. बघूया. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली कोणते सेंटेन्स यापैकी करेक्ट आहे ते बघायचे. पर्याय बघूया. शी इज स्ट्रॉंग इनफ टू कॅरी द बॉक्स. दुसरा पर्याय, शी इज टू स्ट्रॉंग टू कॅरी द बॉक्स. थर्ड आहे, शी इज इनफ स्ट्रॉंग टू कॅरी द बॉक्स. फोर्थ आहे, शी इज स्ट्रॉंग टू कॅरी द बॉक्स. यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, शी इज स्ट्रॉंग इनफ टू कॅरी द बॉक्स. 25 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ए, 31 कॅनन वेअर फायर्ड टू ग्रीट द रॉयल गेस्ट. बी, फॉर सोशल पीस अँड हार्मनी वी शुड ऑल ऑब्झर्व द कॅनन ऑफ मोरॅलिटी. तर यापैकी ओनली ए इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट, बोथ ए अँड बी आर करेक्ट, बोथ ए अँड बी आर रॉंग. तर यापैकी आपल्याला शोधायचे आहे बरोबर उत्तर कोणते ते. तर योग्य ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बोथ ए अँड बी आर करेक्ट. तिसरे ऑप्शन हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे 26 नंबरचा प्रश्न, चूज द ऑड मॅन आउट. यापैकी ऑड वर्ड ओळखायचा आहे. फर्स्ट, डिअर, शीप, स्वाइन, एलिफंट. तर ऑड मॅन जो आहे, ऑड वर्ड जो आहे या ठिकाणी एलिफंट हा आहे, शीप नाही. 27 नंबरचा प्रश्न आहे, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. तर या ठिकाणी म्हण आहे, पॅरेंट्स पे थ्रू देअर नोज फॉर देअर चिल्ड्रन्स एज्युकेशन. एक इडियम आहे, त्याला आपल्याला योग्य पर्याय चारींपैकी निवडायचा आहे. तर थ्रू देअर नोज याचा अर्थ होतो गरजेपेक्षा किंवा आहे त्यापेक्षा जास्त खर्च करणे. तर त्याला योग्य पर्याय आहे किंवा अल्टरनेटिव्ह बाय टेकिंग लोन्स नाही, गजिंगली सुद्धा नाही, विलिंगली सुद्धा नाही, हेच योग्य उत्तर आहे. अँड एक्स्ट्रीमली हाय प्राइस. 28 नंबरचा प्रश्न आहे, इफ सुनिधी हॅज ट्युमर इन हर बॉडी हू विल ट्रीट हर. वन वर्ड फॉर सबस्टिट्यूशन हाच टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. हे सुद्धा 2 आहे, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. 2 व्हिडिओज आपल्या वर्गावर अपलोडेड आहेत, ते तुम्हाला फायदेशीर आहे अशा प्रकारच्या प्रश्नाची तयारी करण्यासाठी. तर
सुनीतीला जर ट्यूमर आहे तर कोण तिला ट्रीट करणार? रेडिओलॉजिस्ट नाही, गायनोकोलॉजिस्ट सुद्धा नाही, ऑस्टिओपॅथ सुद्धा नाही, ऑन्कोलॉजिस्ट हे याचे योग्य उत्तर आहे 28 नंबरच्या प्रश्नाचे. त्यानंतर 29वा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज रेटोरिकल क्वेश्चन? तर रेटोरिकल मीन्स अलंकारिक क्वेश्चन. इज इट फेअर टू मिसलीड पॅरेंट्स? BA आर यू विलिंग टू जॉइन आवर ग्रुप? CI कॅन यू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली? D आहे हॅव यू विजिटेड द ताजमहल? तर यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1A. इज इट फेअर टू मिसलीड पॅरेंट्स? लास्ट क्वेश्चन आहे इंग्लिश या पार्टचा. चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्सेस. A. They tried to persuade the principal. B. The principal denied their request. The correct simple sentence या दोन सेंटेन्सेसला जॉईन करून आपल्याला सिंपल सेंटेन्स त्यांचे कसे तयार होणार आहे किंवा मेक सिंपल सेंटेन्स असा सुद्धा विचारला जाऊ शकत होता. सिंपल सेंटेन्सचा योग्य पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे. फर्स्ट ऑप्शन बघूया. बाय ट्राईंग टू परस्युएड द प्रिन्सिपल ही डिनाइड देअर रिक्वेस्ट. तर हे उत्तर चुकीचं आहे. दे ट्राईड टू परस्युएड द प्रिन्सिपल बट ही डिनाइड देअर रिक्वेस्ट हे सुद्धा रॉंग आहे. डिस्पाइट देअर ट्राईंग टू परस्युएड द प्रिन्सिपल ही डिनाइड देअर रिक्वेस्ट. Though they tried to persuade the principal, he denied their request. पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे. Despite their trying to persuade the principal, he denied their request हे करेक्ट सिंपल सेंटेन्स आहे. पार्ट 1 इंग्रजी या भागाचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले आहेत. 30 क्वेश्चन्स कंप्लीट झाले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया मराठी या विषयाचे प्रश्न सोडवण्यासाठी 1 ते 30. व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा, जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब अजून केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी त्यानंतर आपण पुन्हा बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि त्यानंतर सामाजिक विज्ञान पेपर क्रमांक 2 हा आहे. त्यातील नंतर सामाजिक विज्ञान हा 60 मार्क्सचा असे एक एक करून सर्व भाग सोडवणार आहोत. सो गुड बाय, टेक केअर. See you again. Till then, keep learning, keep watching. Thank you.